चं मीनिंग काय असतं? सेम और कॉन्स्टंट, राइट? यूनिफॉर्मचं मीनिंग सेम और यू कैन से द व्हाट? कांस्टेंट। इसको हम और एक बार बोल सकते हैं, या फिर नॉट चेंजिंग, वो चेंज नहीं होता। बट नॉन यूनिफॉर्म में चीजें क्या कांस्टेंट रहेंगी? क्या नहीं, उसमें कंटिन्यूअसली क्या होते जाएगा? चेंज। मीन्स ऐसा बोल सकते हैं हम, दैट इज अ वेरिएबल। क्या होता रहता है? चेंज। चेंज को क्या बोलना है? वेरिएबल, राइट? तो युनिफॉर्मचं मिनिंग सर्वांना समजलं, नॉन युनिफॉर्मचं मिनिंग सर्वांना समजलं। बट इथे एक मोशन त्यांनी पुस्तकामध्ये इन्क्लूड केलं आहे, ते कोणतं मोशन आहे रे? लिनियर मोशन। सो व्हॉट डू यू मीन बाय द लिनियर मोशन? आठवते का रे? नवीन आलेला स्टुडंट तो ज्यासाठी शिकवायला बे, माझी कार आहे, तो सुपरफास्ट कार, सुपरफास्ट कारचा ब्रँड कोणता रे आपला? BMW सुपरफास्ट। नुसती BMW म्हणता का बे? BMW सुपरफास्ट। मग मला सांग, ही जर गाडी सरळ रस्त्यावर जर पळत असेल अशी, हिच्या कंटिन्युअसली पोझिशन काय व्हायला रे? चेंज अलॉंग द विच लाईन? स्ट्रेट लाईन। सो दिस टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज अ विच मोशन? लिनियर मोशन। डन। जेव्हा मी एकदा सरळ रस्त्यावर पळवायलो गाडी, तेव्हा कोणतं मोशन परफॉर्म करायलो? लिनियर मोशन। आता लिनियर मोशन मध्ये दोन कंडिशन डिस्कस करायच्या। जेव्हा मी गाडी पळवत असेल तर ते युनिफॉर्म मोशन आहे की नॉन युनिफॉर्म मोशन आहे डिसाईड करायचं, राईट? मग डिसाईड करू ना, विल टेक द पार्टिशन हियर। आपण पार्टिशन घेऊ। ऑलरेडी याच्यावर आपण एक्झाम्पल घेतलेले, जेव्हा आपण फाउंडेशनच्या रिलेटेड स्टडी करू लागलो होतो, केले होते कि नहीं? अब बार बार रिपीट उसको मैं करना, बार बार सिखाना मुझे भी बोर होता है, लेकिन वी कांट टेक द रिस्क विद द स्टेट बोर्ड, राइट? क्योंकि हम स्टेट बोर्ड के हिसाब से ही पढ़ाई करते हैं और उससे रिलेटेड मार्क्स आपको स्कूल में आएंगे। क्लियर? सो दैट्स मुझे फिर से पढ़ाना ही पड़ेगा सही तरीके से। आता मला सांग, या केस मध्ये इथं आपण एक एक्झाम्पल सेट करू। लिनियर मोशन म्हणजे सर्वांना समजलं रे? जेव्हा गाडी कोणत्या रस्त्यावर पळाली बे? स्ट्रेट रस्ता आहे, लिनियर रस्ता आहे, एकदम क्लिअर। तेव्हा माझी गाडी घेतली मी, तुम्ही ऑब्झर्व करायला सगळं मोशनला, ऑब्झर्व। मग मला सांग, तुम्ही गाडीचं मोशन एक्सप्लेन करण्यासाठी एक पॉईंट आपल्याला घ्यावा लागतो, तो कोणता पॉईंट असतो रे? रेफरन्स पॉईंट। कौन पॉइंट? रेफरेंस पॉइंट। त्यांनी तेच केलंय। वो अमर अकबर एंथनी का जो उन्होंने दिया टाइम विथ रिस्पेक्ट टू डिस्टेंस दिया, म्हणजे त्यातून आपल्याला 3 ग्राफ प्लॉट करायचे, एक अमरचा, अकबरचा एंड एंथनी का। वो ग्राफ हम प्लॉट करेंगे जिसके कारण हमारा प्रैक्टिस डिस्टेंस टाइम ग्राफ का इनडायरेक्टली हो जाएगा। क्लियर? आता मला सांग, गाडीचं तो ऑब्झर्वेशन करायला हे ओरिजिन आहे, ओरिजिन आहे। कन्सिडर करतो मी एका सेकंदामध्ये ए पोझिशनला गेलो, दुसऱ्या सेकंदामध्ये मी बी पोझिशनला गेलो, तिसऱ्या सेकंदामध्ये मी कुठे गेलो रे? सी पोझिशनला, आणि चौथ्या सेकंदामध्ये मी कुठे गेलो रे? डी पोझिशनला। तुम्ही मला सांग बरं, तुम्ही ऑब्झर्व करायले सगळ्या गोष्टी, तुम्ही डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करायले, बाहेर गावी जात असताना जी पाटी पाहता, पाटीवर 4-5 गावाचे नाव असतात बे, ते 4-5 गावाच्या नावासमोर लावले 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, म्हणजे जिथून तुम्ही पाटी पाहिले ते तुमच्यासाठी कोणता पॉईंट आहे रे? रेफरन्स पॉईंट। कोणता पॉईंट? जर मी सारखणीला गेलो तर सारखणीवर 22 किलोमीटर लिहिलेले दिसते, ते काय किनवटून 22 किलोमीटर राहते का? नाही, क्योंकि सारखनी त्या टाइमला कोणता पॉईंट म्हणला रे? रेफरन्स पॉईंट। यही समझना जरूरी है, मजा आएगा सीखने में। मग या केसमध्ये मला सांग, जेव्हा मी गाडीचं ऑब्झर्वेशन तुम्ही करायला ते, त्यांनी काय केलंय? त्यांनी 2 गोष्टी कॅल्क्युलेशन केल्या। कोणत्या 2 गोष्टी कॅल्क्युलेट केल्या रे? एक तर डिस्टन्स त्यांनी कॅल्क्युलेट केलं, आणि डिस्टन्स सोबत त्यांनी काय कॅल्क्युलेट केला बे? टाइम कॅल्क्युलेट केला। म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली आपल्याला काय म्हणाले? तुमचं ऑब्झर्वेशन करून आपण त्याचेच काय प्लॉट करणार आहेत? ग्राफ्स। वैसे स्टेट बोर्ड में जरूरत है कि ग्राफ प्लॉट करने की? नहीं जरूरत है, बट हम करेंगे, क्योंकि हमें डिसिप्लिन में रहना है। हमें हर चीज करना है तो डिसिप्लिन के साथ ही करना है, वरना करना ही नहीं। अगर सिखाना है तो लो एनर्जी से क्यों सिखाऊंगा, हाई एनर्जी से सिखाऊंगा, राइट? लो एनर्जी ने शिकू का? मजा येईल का? नाही, वो फिजिक्स में इंटरेस्ट नहीं बनेगा। लक्ष द्या, इथं किती सिंपल आहे। एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, हा रेफरन्स पॉईंट आहे। आता रेफरन्स पॉईंटवरून ए पोझिशन कन्सिडर करू, 1 मीटरवर आहे, हे 2 मीटरवर आहे, हे किती रे? 3 मीटरवर आहे, आणि किती रे? 4 मीटरवर आहे। त्यासाठी तुम्ही कोणता रेफरन्स घेतला? ओरिजिन। म्हणजे इथं पाठी पाहिली, राइट? इथं जायला 1 सेकंद लागला, इथे जायला 2 सेकंद लागले, इथे जायला 3 सेकंद लागले, 3 सेकंद, इथे किती सेकंद लागले? 4 सेकंद। म्हणजे तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली, जेव्हा 0 सेकंद होते तेव्हा डिस्टन्स किती फॉर्म झाला असेल? 0। मग मला सांग, जेव्हा टाइम चालत असेल तेव्हा टाइम सेकंदामध्ये 1 2 3 4, हां चल मला सांग, 0 सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? 0 मीटर। इथे किती रे? 1 मीटर। इथे किती रे? 2 मीटर। इथे किती रे? 3 मीटर। इथे किती रे? 4 मीटर। अगर आपको ये लगता है तो मैं इसको 10 में कन्वर्ट करता हूँ, ये 20 हो गया, या कितना हो गया? 30 हो गया, ये कितना हो गया? 40 हो गया। अगर आपको लगता है भाई ये मास्टर तो इजी पढ़ा रहा है, तो हम इसको 10 के फॉर्मेट में लेंगे, आप आपके हिसाब से 15 के फॉर्मेट में ले लो, 20 के फॉर्मेट में ले लो, राइट? ये तुमची मर्जी है। ये एग्जांपल मैंने सेट कर दिया तो डाटा मैंने बनाया ना, आप एग्जांपल खुद सेट करना ना, तो आपके हिसाब से डाटा बनाओ। कौन किसको चाहता है? खाली अंडरस्टैंडिंग होना चाहिए, राइट? तो मला सांगितलं 10 मीटर, 20 मीटर, 30 मीटर, 40 मीटर, व्हाट यू आर ऑब्जर्व कि ड्यूरिंग ईच एंड एवरी 1 सेकंड, 1 सेकंड में गाड़ी कितने मीटर से आगे जा रही है? यानी बॉडी कवर्स द इक्वल डिस्टेंस। हर 1 सेकंड को इक्वल डिस्टेंस ट्रैवल कर रही है, हर 1 सेकंड को इक्वल डिस्टेंस ट्रैवल कर रही है। 0 में 0 मीटर, 1 सेकंड में 10 मीटर, दूसरे 1 सेकंड में फिर से 10 मीटर ऐड हुआ, यानी बॉडी कवर्स इक्वल डिस्टेंसेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम। देन दिस टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड एज विच मोशन? यूनिफॉर्म मोशन, राइट? अब मुझे बताओ, अमर अकबर और एंथनी के ऐसे कौन से जो चार्ट है जिसमें इक्वल डिस्टेंस और इक्वल इंटरवल ऑफ टाइम है? देखो देखो जल्दी से। राइट?
अमर का देखो, 0 में कहाँ था, कितना मीटर था, 0 मीटर होगा, 1 सेकंड में कितना है, 30 मिनट्स में, यानी टाइम सेकंड में नहीं है, किसमें है, मिनट में है, राइट, 30 मिनट्स में। चलो पहले 30 मिनट्स में कितना कवर किया, हाँ 20, बाद में 30 मिनट्स में, यानी अगले वाले 30 मिनट में कितने किलोमीटर, यही समझना जरूरी था। यहाँ पे गैप कितने सेकंड का बनाया मैंने, एक, टाइम चेंज दाखवला की नाही, 1 सेकंदाचा टाइम चेंज दाखवला, तिथं टाइम चेंज किती मिनिटाचा आहे, आर अंडरस्टँडिंग, पहिले 0 ते 30 मिनिटमध्ये किती गेली, 20, पुन्हा 30 ते 60 मध्ये किती गेली रे, 20, पुन्हा 60 से लेके 90 मिनट तक कितना गई, 20, यानी हर 30 मिनट्स में, हर 30 मिनट्स में, हर 30 मिनट्स में इक्वल डिस्टेंस ट्रैवल हो रहा है क्या, यानी अमर का कौन सा मोशन चल रहा है, कौन सा मोशन, यूनिफॉर्म मोशन। अब एंथनी का बोलें तो, एंथनी का देखो यूनिफॉर्म मोशन, उसका क्या है, रविवार का बाजार, कांदे टमाटे गोभी मिर्चा, हाँ अरे एक लाइन से बोलो, पूरा फ्लक्चुएशन हो रहा है ना मेरे माइंड में, हाँ एक जण रीड करतो रे, 0 मध्ये किती होतं, 0, हाँ ये नहीं है, टाइम और किलोमीटर बोलो, टाइम वही है, 30 मिनट्स का गैप, लेकिन डिफरेंसेस कितना आ रहा है डिस्टेंसेस का, 14, यानी 2 जने का कौन सा मोशन चल रहा है, क्योंकि इक्वल डिस्टेंसेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम। आप वैसा ही आप किसका बना देना है, नॉन यूनिफॉर्म। नॉन यूनिफॉर्म में एग्जांपल आप खुद सेट करो, राइट, और मुझे यहां पे आपको क्या समझ में आया, अनइक्वल डिस्टेंसेस बॉडी ट्रॅव्हल करते इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, राइट, याचं एक्झाम्पल तुम्ही सेट करायचं। आता तुम्हाला समजलं, अमर, अकबर, अँथनी, 3 एक्झाम्पल सेट, राइट, सर्वांना समजलं या एक्झाम्पल मधून, इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे कोणतं मोशन रे, युनिफॉर्म, अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम कोणतं आहे, नॉन युनिफॉर्म, राइट। आता घरी गेल्यानंतर त्याला वेल एक्सप्लेन करा आणि नंतर उद्या येताना काय प्लॉट करून या, ग्राफ्स, पण ग्राफ्स कसे प्लॉट करायचे ते आज मी शिकवतो। फॉर टुडे वी हॅव टू डिस्कस अबाउट द नेक्स्ट वन कन्सेप्ट, दॅट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मोशन। काय एक्सप्लेन करायचं आज, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मोशन, राइट, ओके। चला या गाडीचं काम संपलं, BMWचं जागा नाही आपल्याला, सो विल टेक हियर लाईक दिस, BMW इथंच गॅरेजमध्ये थांबवतो, दॅट इज अ ग्राफिकल, बोल नको बाई, रिप्रेझेंटेशन ऑफ मोशन। मग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मोशन म्हणजे आता ग्राफ आपल्याला बोलते, राइट, बात करेगा। आता याच्यामध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये लक्ष दे रे, 2 ग्राफ अपन ऑलरेडी सीखले, 2 ग्राफ तो हमने ऑलरेडी सीखा। पहला ग्राफ कौन सा सीखला होता रे अपन, डिस्टेंस टाइम ग्राफ, राइट, और दूसरा हमने सीखा, वेरी गुड, दैट इज अ वेलोसिटी, अगर मोशन 1 डायमेंशन में तो स्पीड टाइम ग्राफ। तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये जेव्हा आपण अप लेवलला जातो, हायर लेवलला जातो, किती ग्राफ महत्वाचे, 2, एक कोणता रे, डिस्टन्स टाइम ग्राफ, दुसरा कोणता रे, वेलोसिटी टाइम ग्राफ। तर पहिले फोकस कशावर करू आपण, डिस्टन्स टाइम ग्राफ। लक्षात ठेवायचं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये आपण किती डायमेन्शनल डायग्राम घेत असतो रे, 2 डायमेंशन। ज्या स्टुडंटला माहित नाही त्या स्टुडंटला सांगतो, 2 डायमेंशन किसको बोलना, जहां पे कितने एक्सिस प्रेजेंट है, 2 एक्सिस। हे बघ रे, ही कोणती एक्सिस आहे, ही कोणती एक्सिस रे, म्हणजे इथे हे जे ग्राफ आपण काढणार किती डायमेन्शन रे, 2 डायमेन्शन। किती डायमेन्शन, मी लिहायलो की नाही बोर्डावर, मला सांग की कोणती एक्सिस रे, वाय एक्सिस, ही कोणती एक्सिस रे, एक्स एक्सिस, म्हणजे आपली रायटिंग किती डायमेन्शन मध्ये रे, 2 डायमेन्शन। हे डिजिटल पॅनल जे आपण पिक्चर पाहतोय किती डायमेन्शन मध्ये, 2 डायमेन्शन। किती एक्सिस आहेत तिथं पण, 2 एक्सिस। क्लियर, म्हणजे सर्वांच्या माइंड मध्ये समजलं, 2 डायमेन्शन म्हणल्यानंतर किती एक्सिस येतात रे, 2, कोणत्या कोणत्या रे, एक्स एक्सिस अँड वाय एक्सिस। इथं पण आपण 2 एक्सिसचा यूज करणार, कोणत्या कोणत्या, एक्स एक्सिस अँड वाय एक्सिस। सांगावं लागते सगळं बाबा, ठीक है, 2 एक्सिस यूज करेंगे, बट हमें क्या करना होता है, हमेशा एक्स एक्सिसवर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण काय प्लॉट करत असतो रे, टाइम, आणि वाय एक्सिसवर आपण कधी कधी डिस्टन्स दाखवतो, कधी कधी डिस्टन्ससाठी एक तर एक्स यूज करा किंवा यस, कधी कधी आपण काय दाखवतो रे, वेलॉसिटी दाखवतो, राइट। तर लक्षात ठेवायचं, डिस्टन्स टाइम ग्राफमध्ये किती एक्सिसचा यूज करणार आपण, 2, कोणत्या कोणत्या, एक्स एक्सिस अँड वाय एक्सिस। ते पुस्तक बंद करावे, काही गरज नाही, राइट, नंतर सेट करू आपण एग्जाम्पल, ठीक है, नंतर ते मला चार्ट सांगायचा जे कि स्टेट बोर्डामधला है, राइट, बाद में, लेकिन अभी नहीं, वही बोलने का मैं उस पर आपको प्लॉट करके दूंगा आज। आणि नंतर याच्या रिलेटेड तुमच्या समोर किती आहेत रे, अमर, अकबर, एंथनीचे 3, वो आपको करना है आज, मैं नहीं करूँगा, राइट। लक्ष दे रे बेटा, म्हणजे किती एक्सिस प्लॉट करायचं, कोणत्या कोणत्या, एक्स एक्सिस आहे, एक्स एक्सिसवर काय प्लॉट करायचं रे, टाइम, आणि वाय एक्सिसवर काय प्लॉट करायचं आपल्याला, डिस्टन्स। काय प्लॉट करायचं आहे, डिस्टन्स, वेरी गुड। सो फर्स्ट स्टार्ट करते हैं डिस्टेंस टाइम ग्राफ को। टाइम हम प्लॉट करते हैं कौन से एक्सिस पे, एक्स,
और डिस्टन्स को प्लॉट करेंगे कौन से ॲक्सिस पे, वाय. क्लिअर. म्हणजे पहिले मला, ए बाबा लक्ष दे, लक्ष दे, बोलायचं नाही. त्यांनी आपल्याला एक चार्ट दिलाय पुस्तकामध्ये. विल टेक द रेफरन्स ऑफ द बुक हिअर. बुकचा रेफरन्स घेऊ आपण. नाव हिअर आय विल टेक द डिस्टन्स. हिअर इट इज आय विल टेक द वॉट, टाइम. ओके. मला डिस्टन्स कशामध्ये सांगा आणि नंतर टाइम कशामध्ये सांगायचं. ओके. चला मग एक जण चार्ट सांगता, बाकीचे ओपन नाही करायचे नोटबुक, फक्त एकच जण सांगायचं. हां, डिस्टन्स कशामध्ये, मीटरमध्ये. ए बोल नको रे. टाईम म्हणजेच पुढे चालून ह्याच्या रिलेटेड मी स्पीड काढायचं शिकवणार. स्पीड कशामध्ये येणार, मीटर पर सेकंडमध्ये येणार. ही टेक्निक लक्षात ठेवायच्या माइंडमध्ये. चला चला डिस्टन्सेस सांग पूर्ण. 1 मिनटं. 0, 15, 30, 45, 60, 75, 90, 105. टाईम 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. वैसे तो समझ में यही पे आ गया कि अब यूनिफॉर्म मोशन का ग्राफ है. इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे गाडीचं कोणतं मोशन चालू आहे, युनिफॉर्म मोशन. कोणतं मोशन, युनिफॉर्म मोशन. आता पुढे चालून घरी गेल्यानंतर एक टास्क देतो. आपला ग्राफ पेपर घ्यायचा उद्या आणि तर परफेक्ट 1-1 सेंटीमीटरची प्लॉटिंग करायची. बरोबर, 1-1 सेंटीमीटर स्केल घेऊन. राईट. आर अंडरस्टँडिंग. स्टेट बोर्डचा आर्टिकल आहे. आता किती आहे, 70 पर्यंत आहे. आणि एक्स एक्सिस पे क्या प्लॉट करना है, टाइम को प्लॉट करना है. तो थोड़ा बड़ा कर देता हूँ. राईट. घरी गेल्यानंतर परफेक्ट प्लॉटिंग किंवा इथं परफेक्ट प्लॉटिंग करायची. ओके. चला लक्ष दे रे. हाँ, एनी डाउट. दादा अरे मेजरमेंट गलत होगा ना फिर से, जान दो. राईट. लक्ष दे. सो नाव दिस इज एक्स ॲक्सिस हिअर. आणि एक्स ॲक्सिससाठी तुम्हाला माहिती आहे आपण सेव्ह कशासाठी ठेवलं ते, टाईम. आणि टाईम तुम्हाला माहिती आहे कशामध्ये आहे, सेकंडमध्ये. कशामध्ये आहे, सेकंड. वाय ॲक्सिसवर आपण डिस्टन्स घेऊ. 1 सेंटीमीटर बरोबर किती मीटर, 15 मीटर. वही लेंगे जो यहाँ पे है, सेम सेम. घरी गेल्यानंतर तुम्ही करत बसा. राईट. सांगतो आता टेक्निक सांगतो. मी काय करत बसणार नाही तर प्लॉटिंग. मला सांग, जब गाड़ी 0 सेकंड हुए थे, गाड़ी कहाँ थी, ओरिजिन पे थी, यहाँ पे थी 0 सेकंड. तो पहिला जो इंटरॅक्शन फॉर्म होगा कहाँ पे होगा, ओरिजिन पे होगा. राईट. मला सांग दुसऱ्या 10 सेकंदाला गाडी कुठे गेली, 15 मीटर डिस्टन्सवर गेली. राईट. नेक्स्ट 10 सेकंड में यानी 20 सेकंड तक गाड़ी कितना मीटर डिस्टेंस ट्रैवल कर रही है, 30. राइट. नेक्स्ट 10 सेकंड में गाड़ी कितना मीटर डिस्टेंस ट्रैवल कर चुकी है, 45. नेक्स्ट 10 सेकंड में गाड़ी, अंडरस्टैंडिंग व्हाट आई एम डूइंग हियर. नेक्स्ट, अब यहाँ पे डायग्राम उतना परफेक्ट नहीं आएगा, डायमेंशन चेंज हो जाएंगे. नेक्स्ट, ये बात कर रहा है अपने से ग्राफ. अरे बहुत ज़्यादा इधर ले गया. चलो राइट. लक्ष द्या. ग्राफ विल टॉक यू. टाइम किती झाला होता, 10 सेकंड. गाड़ी कितनी मीटर डिस्टेंस पर होती, 15 मीटर. जब 20 सेकंड हुए थे गाड़ी ने कितना मीटर डिस्टेंस ट्रैवल किया, 30. नेक्स्ट 30 सेकंड में कहाँ तक गई, 45. बात कर रहा है ना ग्राफ. ग्राफ विल टॉक यू. गाड़ी कैसा डिस्टेंसेस ट्रैवल कर रही है. राइट. अब ये जो जितने भी पॉइंट्स है, जितने भी पॉइंट्स आपको फॉर्म होंगे, राइट, या सगळ्या पॉइंटला काय करायचं, जॉइन. यू विल गेट वन स्ट्रेट लाइन. और वो स्ट्रेट लाइन का काय फाइंड आउट करायचं आपल्याला, स्लोप. आणि स्लोप म्हणजे आपल्याला काय रिप्रेझेंट करतं रे, स्पीड. राईट. हे मी टास्क देतो. आता हे पण ग्राफ प्लॉट करायचा. आणि अमर अकबर अँथनीचे पण तिन्ही ग्राफ आजच्या आज प्लॉट करायचे. चुकले चुकू द्या. हां, टेक द परफेक्ट मेजरमेंट. काय करायचं, स्केल घ्यायची, बरोबर मेजरमेंट घ्यायची. राईट. नाही जमलं मला विचारा, मी येऊन सांगतो इथं पर्सनली सगळ्यांना. ठीक आहे, जमेल सगळ्यांना, जमेल का, ए बाबा जमेल. चुकलं चुकू दे, मी आहो ना.